दुसरी स्लाइड करतोय म्हणून पुढे होते दुसरी स्लाइड होते नंबर आहे 111. हां 111 नंबर आहे सर. हां हां तो पुढे करायचं. हॅलो येत आहे सर. हॅलो एकदमच असं येतं सर. अरे हे इकडे बड़ा भारी दिसतो. भारी दिसतो. सर्वांना नमस्कार. तर मी हरीश नागापुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शितकवाडी, आपल्या ढेबेवाडी बेटाअंतर्गत शिष्यवृत्ती एक पाऊल प्रगतीच्या दिशेने या उपक्रमांतर्गत आपण आज मराठी विषयाची तासिका अभ्यासणार आहोत. तर मराठी विषयाअंतर्गत आज आपण महत्त्वाच्या अशा 2 तासिका म्हणजेच 2 घटक आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रथम घटक आहे तर वाक्याचे भाग, उद्देश आणि विधेय, आणि त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शब्द. अतिशय शिष्यवृत्तीच्या दृष्टीने हे दोन्ही जे घटक आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे अतिशय सोपे घटक आहेत. यावर जे प्रश्न येणार ते नक्कीच आपल्याला मार्क्स मिळवून देतील, यात कुठलीही शंका नाही. तर आज आपण प्रथम वाक्याचे भाग, उद्देश आणि विधेय, प्रथम हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, मग आपल्याला वाक्याचे भाग अभ्यासायचं आहे. तर वाक्याचे भाग अभ्यासत असताना सर्वप्रथम आपल्याला समजलं पाहिजे की वाक्य म्हणजे काय. तर सर्वप्रथम आपल्याला वाक्य म्हणजे काय हे आपण आज समजून घेऊया. तर शब्दाची अर्थपूर्ण मांडणी म्हणजेच वाक्य होय. बघा, शब्दाची अर्थपूर्ण मांडणी म्हणजेच वाक्य होय. तर मग शब्दाची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे काय नेमकं? शब्द जुळले आणि त्याच्यातून अर्थपूर्ण असं जर एखादं वाक्य तयार होत असेल तर त्याला म्हणायचं आपण वाक्य. मग त्याच वाक्याचे 2 भाग पडतात. बघा, त्या वाक्याचे किती भाग पडतात? 2 भाग पडतात. एक असतो उद्देश भाग म्हणजेच त्याला म्हणतो उद्देश विभाग, आणि दुसरा असते विधेय विभाग म्हणजेच दुसरा विधेय भाग सुद्धा त्याला म्हणू शकतो. मग आपण पाहूया, तर एखादं वाक्य पाहूया आपण. बघा, बघा बघा राम आंबा खातो. बघा, हे एक आपलं वाक्य आहे. तर आता सांगितलं मी शब्दाची अर्थपूर्ण मांडणी म्हणजेच वाक्य होय. तर बघा, राम हा एक शब्द आहे, आंबा एक शब्द आहे आणि खातो एक शब्द आहे. अशा 3 शब्दापासून मिळून आपलं एक वाक्य तयार झालं आहे. ते वाक्य म्हणजे राम आंबा खातो.
तर बघा मग आपल्याला वाक्याचे दोन भागात रूपांतर करायचे आहे. मग दोन भाग म्हणजेच काय मी सांगितलं, उद्देश भाग म्हणजेच त्याला उद्देश विभाग म्हणू आणि विधेय विभाग. या वाक्यामध्ये आपल्याला दोन भाग पडतात, ते म्हणजे उद्देश विभाग आणि विधेय विभाग. मग ते कसे पडतात बघू आपण. आता राम आंबा खातो या वाक्याचे आपल्याला दोन भागात रूपांतर करायचं आहे, एक उद्देश विभाग आणि दुसरा विधेय विभाग. तर बघा पहिल्यांदा आपण वाक्यातील उद्देश व विधेय ओळखण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी महत्वाच्या आणि त्या आपण कशा लक्षात ठेवायला पाहिजे. अतिशय सोपा आहे. तुम्ही जसं समोर जाल तुम्हाला या घटकावरचा मी 100% खात्री करून सांगणार की या घटकावरचा तुमचा 1 मार्क हा नक्कीच तुम्हाला मार्क मिळवून देईल. फक्त तुम्ही थोडं लक्ष द्या. बघा प्रथम वाक्यातील क्रियापद शोधा. आपण क्रियापद हा घटक अभ्यासलेला आहे. क्रियापद म्हणजेच काय, तर वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच क्रियापद. आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये शिकलेलो आहे. आताच मी सांगितलं होतं की बघा एक वाक्य होतं की राम आंबा खातो. चला तर आता बघा या वाक्यात क्रियापद तुम्हाला या पूर्वीच्या जो तासिका आहे त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहे की वाक्यातील क्रियापद शोधा. मग क्रियापद काय आहे, खाण्याची क्रियाच म्हणजे खातो हे तिथलं काय आहे, क्रियापद आहे. मग आपण सर्वप्रथम काय केलं, वाक्यातील क्रियापद शोधलं आपण खातो. मग बघा क्रियापदाला नारा, नारी किंवा नारे प्रत्यय जोडावे. मग खातो हे काय आपलं क्रियापद आहे, त्याला काय जोडायचं आहे, नारा, नारी किंवा नारे. बघा मग खातोला आपण नारा जोडूया. खातो म्हणजे खाणारा कोण. बघा तिसरं काय म्हणते, प्रत्यय जोडून कोण किंवा काय ने प्रश्न विचारायचा. जे उत्तर मिळते तो उद्देश भाग असतो. आपल्याला दोन भाग पाहायचे आहे वाक्याचे, एक उद्देश भाग आणि दुसरा विधेय भाग. तर बघा मग कसं काय म्हणताय की जो आपण पहिल्यांदा क्रियापद शोधला त्याला काय जोडायचं, नारा प्रत्यय जोडायचं आणि त्याला कोण किंवा काय ने प्रश्न विचारायचं. जो उत्तर येईल तो उद्देश भाग असतो. मग बघा खाणारा कोण तर राम आहे. खाणारा कोण, राम. मग राम काय झाला, तिथला उद्देश झाला आणि उरलेला भाग आपला विधेय असतो. अगदी सोपा आहे बघा, उरलेला भाग आपला काय असतो, विधेय असतो. चला मग आता समजलं की आपण सुरुवातीला काय करायचं, क्रियापद शोधायचं. क्रियापद शोधल्यानंतर त्याला आपण नारा किंवा नारी किंवा नारे हा प्रत्यय जोडून त्याला काय किंवा कोण किंवा काय आणि प्रश्न विचारायचं. जे उत्तर येते ते आपला उद्देश भाग असते आणि उरलेलं वाक्य असते ते विधेय भाग असते किंवा विधेय विभाग असते. मग बघा थोडं आपण खाली येऊया. उरलेला भाग काय असते, विधेय असतो. बघा उद्देश व उद्देशाविषयी माहिती देणारा शब्द. आता आपल्याला उद्देश म्हणजे कोण, राम आला. बरं राम विषयी काही माहिती देणारा शब्द आहे का इथे, नाही आहे. समजा असेल वाक्यात उद्देश व उद्देशाविषयी माहिती देणारा शब्द हा उद्देश विभागात येतो व उरलेला भाग विधेय विभागात येतो. फक्त आपल्याला एक लक्षात द्यायचं आहे, कधी कधी शेजारचा राम. बघा काय आला इथं, शेजारचा राम. मग बघा इथं काय म्हणलं, उद्देश व उद्देशाविषयी माहिती सांगणारा. उद्देश आपल्याला मिळाला होता राम. बरं राम विषयी माहिती कोण अधिकची सांगत आहे, शेजारचा. कोणता राम आहे बरं, तो शेजारचा राम आहे. मग उद्देश व उद्देशाविषयी माहिती देणारा शब्द हा उद्देश विभागात येतो. मग शेजारचा राम हा काय होईल, उद्देश विभागात येणार आणि उरलेलं जो आहे आंबा खातो ते विधेय विभागात येणार. अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रश्न त्याच पद्धतीने विचारणार की एक वाक्य देणार, यामध्ये उद्देश भाग कोणता, विधेय भाग कोणता, अशा प्रकारचे आपण प्रश्न अभ्यासणार आहोत. तुम्हाला लगेच समजणार एक स्लाइड पुढची पाहिल्यानंतर. आता बघा शेजारचा राम, कुठला शेजारचा राम. पहिल्यांदा आपल्याला काय होतं, राम होतं. राम हा उद्देश विभागात आला. पण इथं काय म्हणते, उद्देश व उद्देशाविषयी माहिती देणारा शब्द. उद्देशाविषयी माहिती कोण देत आहे, शेजारचा देत आहे. म्हणजे काय होणार, शेजारचा राम हा उद्देश विभागात येणार. बघा आता पुढे अगदी सोपं आहे. बघा एक उदाहरण आहे, गणेश सुंदर चित्र काढतो. बरं यामध्ये प्रथम आपल्याला काय सांगत, प्रथम काय ओळखायचं आहे, प्रथम आपल्याला क्रियापद शोधायचं आहे. पहिला आपण क्रियापद शोधूया. काढतो, काय इथलं क्रियापद आपण शिकलेलं आहे, काढतो हे काय आहे, क्रियापद आहे. मग याला काय करायचं, नारा, नारे किंवा नारे ह्या प्रत्यय जोडून प्रश्न विचारायचं. मग काय, काढणारा कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मिळते गणेश. मग हा काय झाला, उद्देश झाला. हा काय झाला, उद्देश झाला. बघा हा काय झाला, उद्देश झाला. बघा सोपं आहे, अगदी सोपं आहे. मग का, गणेश सुंदर चित्र काढतो, यातील काढणारा कोण असं जर प्रश्न विचारलं तर याचं उत्तर आपल्याला मिळते गणेश. आणि गणेश काय झाला, आपला उद्देश झालेला आहे. आणि मग काय म्हणते, मग तुम्हाला एकदा सांगितलं होतं बघा,
हे बघा इथं सांगितलं प्रत्येक जोडून कोण किंवा काही प्रश्न विचारला जे उत्तर मिळते तो उद्देश भाग असतो मिळाला आपल्याला आणि उरलेला भाग काय असते विधेय असतो. मग बघा इथे आपल्याला गणेश हा उद्देश मिळाला आणि उरलेला जो वाक्य आहे ते काय असते विधेय असते. अगदी सोपं आहे बिलकुल 1 मार्क तुम्हाला मिळणार म्हणजे 100% मिळणार. बघा दुसरा आपण उदाहरण पाहूया. माझे वडील शिक्षक आहेत. बरं आता इथे काय आहे हे काय आहे पहिल्यांदा क्रियापद आहे आपण शिकलेलो आहे क्रियापद आहे. मग क्रियापदाला आपण प्रश्न विचारूया असणारे कोण तर वडील हे काय झालं मग तिथलं उद्देश यालाच आपण पुढे जाऊन करता सुद्धा म्हणतो. या काय झालं मग वडील काय झाला उद्देश. परंतु आपल्याला एक समोर जाऊन सांगितलं होतं की उद्देशाविषयी माहिती सांगणारा शब्द उद्देश विभागात येतो. मग उद्देशाविषयी माहिती कोण बरं सांगत आहे माझे वडील. या उद्देशाविषयी अधिकची माहिती कोण सांगत आहे माझे वडील. कोणाचे वडील आहे माझे वडील. मग काय होणार माझे वडील एवढा भाग हा उद्देश विभागात येतो आणि उरलेला भाग जो आहे तो विधेय विभागात येतो. अगदी सोपं आहे. बघा माझे वडील हा उद्देश विभागात येतो आणि शिक्षक आहे हे उरलेलं जे वाक्य आहे ते विधेय विभागात येते. बघा उद्देशाविषयी माहिती सांगणारा शब्द उद्देश विभागात येतो. मग काय उद्देशाविषयी माहिती उद्देश कोणा मिळाला आपल्याला वडील आणि माझे काय आहे त्याच्याविषयी वडिलाविषयी अधिकची माहिती सांगत आहे माझे वडील. म्हणून माझे हे जे आहे ते काय झालं त्याचं अधिकचा माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजेच माझे वडील एवढा भाग जो आहे तो उद्देश विभागात येतो. बघा अगदी सोपं आहे. एकदा थोडं घेऊया. बघा वाक्याचे 2 भाग पडतात आपल्याला माहित झालं उद्देश विभाग आणि विधेय विभाग. त्यानंतर आपण कसं शोधायचं पाहिलं पहिल्यांदा क्रियापद ओळखायचं त्याच्यानंतर त्याला नारा किंवा नारे प्रत्यय जोडायचं त्याच्यानंतर त्याला काय किंवा कोणने प्रश्न विचारलं का आपल्याला उद्देश भाग मिळतो. त्याच्यानंतर उरलेला भाग जो असतो तो विधेय विभागात येतो. मग एकदा आपण बघितलं तर राम आंबा खातो पण शेजारचा राम असेल तर मग रामविषयी म्हणजे या उद्देशाविषयी अधिकच माहिती सांगणारा जो शेजारचा शब्द आहे तो पण उद्देश विभागात येत असतो. अगदी सोपं आहे. बघा आता बघा हे बघा याच्यावरून अगदी तुम्हाला त्याला काय करायचं नारा नारी हा यांनी प्रत्येक जोडाचा आहे म्हणजे गेलेला नारा जोडा. जाणारे कोण तर माझे वडील कशामध्ये आला मग उद्देश विभागात. आता सांगितलं कारण माझे बघा जाणारे कोण वडील आलं परंतु आपल्याला काय सांगितलं वडिलाविषयी म्हणजेच उद्देशाविषयी जर अधिकची माहिती जर आपल्याला कोणी सांगत असेल तर तोच शब्द सुद्धा उद्देश विभागात येतो. म्हणजे उद्देश विभागात काय येणार मग माझे वडील. हे माझे वडील हे उद्देश विभागात येणार आणि उरलेले जे वाक्य आहे कोल्हापूरला गेले हे जे आहे ते विधेय विभागात येणार. अगदी सोपं आणि सहज आहे. बघा दुसरं आहे सर्व विद्यार्थी वर्गात शांत बसले. बघा क्रियापद आपल्याला ओळखताच आलं पाहिजे. क्रियापद काय बसले. बरं याला प्रश्न विचारूया बसणारे कोण सर्व विद्यार्थी. बसणारे कोण विद्यार्थी पण विद्यार्थ्यांविषयी पुन्हा थोडी जास्तीची माहिती सांगत आहे. कोण 1-2 विद्यार्थी नाही तर सर्व विद्यार्थी म्हणजे सर्व विद्यार्थी हा भाग येणार उद्देश विभागात आणि उरलेला सर्व जो भाग आहे तो काय आहे वर्गात शांत बसले हा जो आहे तो विधेय विभागात येणार. अगदी सोपं आहे. बघा मला माझा शर्ट खूप आवडतो. यामध्ये पहिल्यांदा क्रियापद शोधायचं. क्रियापद आहे आवडतो. मग याला प्रश्न विचारायचं आवडणारे काय तर काय आहे शर्ट आहे. पण आपल्याला सांगितलं उद्देश भागात काय येते तर त्याच्याविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द सुद्धा उद्देश विभागात येतात. मग शर्टाविषयी जास्तीची माहिती कोण सांगत आहे मला माझा शर्ट एवढा जो भाग आहे तो उद्देश विभागात येत असतो आणि उरलेला जो भाग आहे खूप आवडतो हा विधेय विभागात येत असतो. अगदी सोपा आहे. पुढे जाऊन तुम्हाला वाक्याचे भाग मध्ये खूप काही आहे परंतु सध्या आपल्याला 4थी 5वी आणि 7वीच्या दृष्टिकोनातून फक्त उद्देश विभाग आणि विधेय विभाग ओळखायचा आहे. पुढे जाऊन तुम्हाला कर्म आहे कर्मविस्तार आहे विधानपूरक आहे त्याच्यानंतर तुम्हाला उद्देश विस्तार सुद्धा आहे हे आहे. पण सध्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 2च असतात. उद्देश विभाग ओळखा विधेय विभाग ओळखा अशाच प्रकारचे प्रश्न येतात. मागील जे 17, 18 किंवा 22 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले या भागावर ते सुद्धा आपण मागे पाहणार आहोत. बघा मग आता आपल्याला समजलं उद्देश विभाग काय आला मला माझा शर्ट आणि उरलेले जे वाक्य आहे ते विधेय विभागात आलेलं आहे. बघा
खूप छान नृत्य केले काजलने आज. बरं, काजलने आज खूप छान नृत्य केले. केले याच्यामध्ये काय क्रिया प्रश्न विचारायचा. करणारी कोण? तर काजल. काजल. मग हा जो भाग आहे तो येणार उद्देश विभागात आणि उरलेले जे भाग ते जे आहे येणार विधेय विभागात. अगदी सहज आणि सोपं आहे. या तक्ता पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच ओळखता येणार की उद्देश विभाग कोणता आणि विधेय विभाग कोणता. बघा इकडे लक्ष द्या थोडं. फेब्रुवारी 2025 स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे. खालचा जो प्रश्न आहे फेब्रुवारी 2023 स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे. फेब्रुवारी 2025 हा सुद्धा स्कॉलरशिप 25 म्हणजे मागच्या वर्षीचा हा सुद्धा प्रश्न आहे. बघा योग्य विधेय, आता सांगितलं मी विधेय, उद्देश आणि विधेय. योग्य विधेय, विधेय म्हणजे क्रियापद होते बरं, लक्षात ठेवा पुन्हा. विधेय म्हणजे क्रियापद. तर बघा योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. अगदी सोपा प्रश्न 2022च्या फेब्रुवारीच्या स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे. बघा जयश्रीने, आपण काय करायचं जेव्हा प्रश्न आला त्यावेळी पर्यायाकडे जायचं, पर्यायाकडे थोडंसं बघायचं, पर्यायाकडे कोणता एलिमिनेट करता येते का म्हणजे त्याला बाद करता येते का तो बघायचं आणि उरलेलं उत्तर तिथं लिहायचं. बघा जयश्रीने अक्षर सुंदर आहे, जुळलं का वाक्य? नाही, जुळणार नाही. जयश्रीने अक्षर सुंदर आहे असं होणार नाही. जयश्रीचे अक्षर सुंदर आहे असं होणार, परंतु जयश्री ने आहे तर अक्षर सुंदर आहे असं होणार नाही. जयश्रीने मैदानावर गेली असं होणार नाही. मग काय येणार? बघा लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही कमेंट्स करून याचं उत्तर सांगू शकता. तर बघा जयश्रीने इकडे असं होणार का? नाही. मग काय होणार? जयश्रीने छान कविता केली. बघा अगदी सोपं आहे. जयश्रीने छान कविता केली. आलं का उत्तर? कमेंट्स करा. हां तर बघा जयश्रीने छान कविता केली. बरं हे जर वाक्य आपण इथं सांगितलं जयश्रीने छान कविता केली, करणारी कोण रे बाबा कविता? तर जयश्री. हा काय आहे? उद्देश आहे. उद्देश आहे आणि उरलेला जो आहे हा भाग जो आहे तो विधेय विभागात आहे. म्हणजे योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण आपलं झालेलं आहे. बघा आता हा जो प्रश्न आहे फेब्रुवारी 2023ला स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. बघा काय ओळखायचं आहे? उद्देश भाग. उद्देश भाग म्हणजेच उद्देश विभाग आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पहिल्यांदा आपण प्रश्न चांगल्या पद्धतीने वाचायचं, त्यानंतर प्रश्न समजून घ्यायचं, त्यानंतरच उत्तर द्यायचं. अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो. बघा वापरतो यामध्ये पहिल्यांदा आपण क्रियापद शोधायचं आहे. क्रियापद आहे वापरतो. मग वापरणारे कोण? तर वापरणारे कोण आहे? आपण आहे. वापरणारे कोण आहे? आपण आहोत. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काय? अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो. यातील काय ओळखायचं आहे आपल्याला? उद्देश आहे. उद्देश भाग. उद्देश भाग काय येत आहे? वापरतो. वापरणारा कोण? तर आपण हा जो आहे याचं योग्य उत्तर आहे आणि तो कसं येत आहे? उद्देश विभागात आहे. बघा तिसरा नंबर 2025ला आलेला प्रश्न आहे. दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. इथं पण उद्देश भाग ओळखायचा आपल्याला. बघा खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. प्रश्न बघून घ्या. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. यामध्ये क्रियापद प्रथम ओळखूया आपण. खेळला. मग खेळणारा कोण? तर खेळणारा कोण? अगदी सहज आणि सोपं उत्तर निघणार. खेळणारा कोण? तर मानसीचा धाकटा मुलगा. कोण आहे? खेळणारा कोण? मानसीचा धाकटा मुलगा. जे उत्तर निघणार ते उद्देश विभागात येणार. उरलेलं वाक्य जे आहे ते विधेय विभागात जाणार. म्हणून याचं उत्तर आहे मानसीचा धाकटा मुलगा. अतिशय सोपं आहे. बघा हे तुम्हाला आलेले प्रश्न आहे 2022, 23 आणि 25 मध्ये. यावरचा मार्क तुम्हाला सहज मिळणार म्हणजे मिळणार. थोडं लक्ष दिल्यानंतर हे तुम्हाला सहज समजून जाणार. तर हा घटक फक्त आपल्याला उद्देश विभाग आणि विधेय विभाग एवढंच ओळखण्यासाठी आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. घरी याच्या दुपारच्या सत्रात तुम्ही आपल्या शिक्षकाकडून थोडं यावर रिव्हिजन करून घ्या. म्हणजे त्यानंतर विधेय सुद्धा कसं, विधेय भागात कोणते एक तक्त्याच्या मदतीनं आपण एका तक्त्याच्या मदतीनं हे बघितलं की उद्देश विभागात कसे शब्द येतात, विधेय विभागात कोणते शब्द, त्याचे आपण वाक्य सुद्धा पाहिले आणि
त्याला कशा पद्धतीनं ओळखायचं, जाणारे कोण, बसणारे कोण, हे कोणाला क्रियापदाला विचारायचं प्रश्न, त्यानंतर जे उत्तर येते ते उद्देशिक विभागात असते, उरलेलं वाक्य विधेय विभागात असते. तर हा पहिला जो आपला घटक होता, जे उद्देश आणि विधेय ओळखा, हा तुम्हाला समजला असेल आशा करतो. आणि पुढील भाग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, शुद्ध आणि अशुद्ध शब्द. बघा, खूप मजेशीर असा विषय आहे, याला नियम खूप असतात, खूप चुका आपल्या यामध्ये होत असतात. तर तरी पण आपण हा घटक समजण्याचा प्रयत्न करूया, कारण तुम्ही तुमच्या शिक्षकाकडून दररोजच शुद्ध लेखन हे लिहून घेत असता आणि दररोज आपण या भागासाठी दररोज आपण आपल्या घरी गेल्यानंतर गृहपाठ म्हणून एक पेज शुद्ध लेखन लिहिण्याचा सराव करा, ज्यामुळे तुम्हाला या शुद्ध आणि अशुद्ध शब्दाचा जो भाग आहे तो अगदी सहजरित्या समजेल आणि तुमच्या चुका फार कमी होणार. बघा, काही 6 नियम सांगतो मी, 6 ते 7, त्यावर आपण कशा पद्धतीनं प्रश्न येणार, कशा पद्धतीने शुद्ध लेखन केले जाते हे आपण पाहूया. बघा, नियम नंबर 1 आहे, ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो, जे त्याला आपण अनुनासिके म्हणतो, ज्या नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. सोपं आहे. ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षरावर आपण अनुस्वार द्यायचा आहे. मग काय, कुटुंब, बघा नाकातून उच्चार झाला कुटुंब, मग कुटुंब यावर का दिला आपण, अनुस्वार दिला. अंगण, हे अगदी सहज आहे, सोपे आहे, तुम्हाला कदाचित हे बऱ्याचदा तुमच्या याच्यातून गेलेलं आहे. मग अंगण. गंमत, बघा नाकातून होतो गंमत, मग त्याच्यावर काय द्यायचं आपण, अनुस्वार द्यायचं. बघा, निबंध, ब चा उच्चार जो निबंध कशातून होतो, नाकातून होतो, म्हणून तो सुद्धा अनुस्वार आपण ब वरती द्यायचा. संवाद बरोबर गुलकंद. ठीक आहे. तर बघा, हा झाला पहिला नियम आपला, ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षरावर आपण अनुस्वार द्यायचा आहे. बघा, आता अगदी महत्वाचा नियम आहे, एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावे. बघा, एक अक्षरी जेवढे शब्द असेल मराठी भाषेत, मराठी व्याकरणात जे काही एक अक्षरी जे शब्द येतात ते आपण नेहमी ते आपण दीर्घ लिहावे. बघा, तुम्हाला दीर्घ आणि ह्रस्व म्हणजेच पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी, पहिला उकार आणि दुसरा उकार. बघा, हा क आहे, हा काय आहे, क आहे. क ला ही कोणती विलांटी आहे, पहिली, म्हणजे सी काय आहे, ह्रस्व. आणि हे क ला दुसरी विलांटी आहे, तिलाच आपण दीर्घ म्हणूया. बरोबर. क ला पहिला उकार म्हणजेच ह्रस्व उकार, क ला दुसरा उकार म्हणजेच दीर्घ उकार असतो. बरोबर. आता ह्रस्व आणि दीर्घ हे समजलं. तर बघा, एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ ठेवा. बघा, मी मराठी, बघा व्याकरणातील नियमाला अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला आपण शुद्ध लेखन म्हणतो. तर बघा, मी नेहमी, मी हा एक अक्षरी जर शब्द आला तर तो नेहमी दीर्घ लिहावा, म्हणजे त्याला दुसरी विलांटी द्यायची आहे. तू हा जेव्हा एकदा सिंगल येतो तेव्हा त्याला दीर्घ उकार द्यायचा. ती दीर्घ विलांटी, की दीर्घ विलांटी म्हणजेच दुसरी विलांटी. श्री नेहमी असंच लिहितो. बघा, उ, ही, रू, हे एक अक्षरी जेव्हा जेव्हा शब्द येणार ते आपण नेहमी दीर्घ लिहायचे. अगदी सोपं आहे, लक्षात ठेवा. तिसरा आपण नियम पाहूया, मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार व उकार, इकार व उकार दीर्घ लिहावा. काय, मराठी शब्दाच्या शेवटी येणारा, शेवटी म्हणजे कसं, आई, वाटी, टोपी, हे काय शेवटी येणारे शब्द, शेवट जर इकार आणि उकाराने येत असेल तर ते नेहमी दीर्घ लिहावे. बघा, आई, ई का लिहिलं आपण, दीर्घ. वाटी, टी का लिहिलं, दीर्घ लिहिलं. टोपी, पी काय लिहिलं आपण, दीर्घ लिहिलं. चेंडू, अशा पद्धतीचे शब्द आपण दीर्घ लिहावे. म्हणजे मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार व उकार अर्थी शब्द आले तर ते आपण नेहमी दीर्घ लिहावे. पुन्हा आपण 2-3 नियम पाहूया. बस, शब्दाच्या शेवटी अ या स्वराचा उच्चार झाल्यास त्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर दीर्घ लिहावे. शेवटून दुसरे, त्याला उपांत्य अक्षर म्हणूया आपण. शेवटून दुसरे अक्षर आपण काय लिहायचे, दीर्घ लिहायचे. बघा, काय म्हणतात, शब्दाच्या शेवटी अ स्वराचा उच्चार, गुड, अ स्वराचा उच्चार झाला. बघा, मग
काय म्हणताय, जर शब्दाच्या शेवटी अ स्वराचा जर उच्चार होत असेल तर शेवटून दुसरे अक्षर म्हणजेच हा अक्षर आपण कशाला लिहायचा, दीर्घ लिहायचा. बघा दीर्घ उकार दिलेला आहे याला, गुळला. पूर र अचा उच्चार झाला आहे म्हणून याच्या पूर्वीचा अक्षर जो दीर्घ लिहायचा. बघा गरीब ब अचा अ स्वराचा उच्चार होतो म्हणून त्याच्या पूर्वीचा जो अक्षर आहे तो आपण काय लिहायचा, दीर्घ लिहायचा. फुल, बघा फुल अ आला मग याच्या पूर्वीचा जो शब्द आहे तो आपण काय लिहायचा, दीर्घ लिहायचं. बघा शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यापूर्वीचे ई किंवा उकार ऱ्हस्व लिहावे. बघा शेवटचा अक्षर दीर्घ, बघा किडा आ हा दीर्घ आहे, विडी ई ही दीर्घ आहे, पिस्सू दीर्घ आहे म्हणून जर शेवटचा अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या पूर्वीचा जो इकार किंवा उकार हा जो आहे तो आपण ऱ्हस्व द्यायचा. किडा, विडी, पिसू, महिना, सरिता, तालुका. का दीर्घ आला आ तर त्याच्या पूर्वीचा अक्षर आपण काय लिहिलं, ऱ्हस्व लिहिलेला आहे. बघा जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व लिहावे. जोडाक्षर जिथं जोडा अक्षर आलं तर त्याच्या जोडाक्षरापूर्वीचा जो शब्द आहे तो आपण काय लिहायचा, ऱ्हस्व लिहायचा. बघा इथं जोडाक्षर आलं त्याच्यापूर्वी काय लिहिलं आपण, ऱ्हस्व. इथं जोडाक्षर आलं त्याच्यापूर्वी काय लिहिलं आपण, ऱ्हस्व. इथं जोडाक्षर आलं त्याच्यापूर्वी ऱ्हस्व लिहिलं, इथं जोडाक्षर आलं त्याच्यापूर्वी ह्रस्व. जेव्हा आपल्याला जोडाक्षरी शब्द येतो त्यापूर्वीचा शब्द आपण ऱ्हस्व लिहायचं नेहमी. बघा हे खूप महत्वाचं आहे, हे प्रश्न विचारलेला आहे. लुटू चारही उकार दिसत आहे आपल्याला, ऱ्हस्व उकार. जेव्हा एखादा शब्द चारही उकार असेल न तो जर नादानी पुरी असेल, लुटू दुडू आवाजाचा कुठून तरी बोध होत असेल तर त्याचे चारही उकार हे ऱ्हस्व लिहायचे आहे. आणि नादानी पुरी जर शब्द नसेल, जसं मुडू असेल, हळूहळू असेल तर याच्यातला दुसरा आणि चौथा शब्द नेहमी दीर्घ उकार द्यावा. बघा दुसरा आणि चौथ्या शब्दाला आपण दीर्घ उकार दिलेला आहे. बघा तर अशा प्रकारचे काही बेसिक नियम आहे ते तुम्ही पाठ करा. यानंतर आपण या घटकावर आतापर्यंत आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते पाहूया. बघा पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. फेब्रुवारी 2017 हा स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे. बघा इथं निपचित हा शब्द होता, निपचित हा शब्द अशुद्ध आहे. याला जी आहे ती आपल्याला दुसरी विलांटी पाहिजे. बघा थोडा वेळ कमी असल्यामुळे थोडं फास्ट घेतो. फक्त तुम्ही एकदा लक्षात घ्या की आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचे येतात त्यानुसार आपण सराव करायला पाहिजे. हा बघा फेब्रुवारी 17 ला आलेला प्रश्न आहे. हा फेब्रुवारी 18 म्हणजे स्कॉलरशिपच्या तुम्हाला 5वीला आणि आलेला प्रश्न आहे. आता यावर्षी 4थी पासून चालू झालेले आहे. तर फेब्रुवारी 19, फेब्रुवारी 20 अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न आलेले होते. बघा मैत्री, यामध्ये काय आहे, मैत्री हा काय शब्द, अशुद्ध शब्द. का म्हणताय अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. का बरं अशुद्ध आहे तर इथली त्रीची जी विलांटी आहे ती आपल्याला ऱ्हस्व पाहिजे म्हणून हा शब्द काय आहे, हा शब्द अशुद्ध आहे. आणि मैत्रीला जर पहिली विलांटी असेल तर तो शब्द आपला शुद्ध शब्द आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा असे काही शब्द दिले जाते, वाक्य दिले जाते आणि खालील वाक्यातील अशुद्ध शब्दाची संख्या किती. यामध्ये अशुद्ध शब्द कोणकोणते, सेनापती, बापट यांनी, हे, सफाईचे, वस्त्र. बघा वस्त्र दिले आहे हा तर नक्कीच अशुद्ध असणार. अबोलपणे, आयुष्यभर राबवले अशा प्रकारचं जे वाक्य असेल यामधून आपल्याला किती शब्द अशुद्ध आहेत हे ओळखायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न येतात. अशुद्ध शब्द किती, तर यामध्ये अशुद्ध शब्द पर्याय क्रमांक 1, 5 आहे. कोणकोणते आहेत बघा. इथं चुकलेले प्रश्न काय होते, सेनापती यांनी, सफाई, व्रत. बघा व्रत दिसलं तुम्हाला. सेनापतीची जे विलांटी आहे कारण शेवटी नेहमी दीर्घ असतो. हे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर आपण सराव करायचा यावरती, अगदी सोपं आहे. यानंतर आपण एकदा बघूया हे असे प्रश्न. प्रार्थना, बघा यातून शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध तुम्हाला माहित आहे प्रार्थना हा न येईल का, नळाचा न येईल का, बाणाचा न येईल, हे प्रार्थना तर होणार नाही, हे प्रार्थनाला रफार नाही. मग या दोनपैकी कुठला आहे, हे 21ला विचारलेला प्रश्न आहे, हा 24ला आणि 25ला. तर अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं. हा क्रीडा महोत्सव, क्रीडा हा चुकीचा आहे हा खूपदा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही क्रीडाची विलांटी नेहमी आणि नेहमी दीर्घ द्यायची आहे. हा खूपदा प्रश्न विचारलेला आहे. बघा क्रीडा हा
लक्षात ठेवा, औद्योगिक यातील शब्द अगदी बरोबर आहे. नैतिकची जी विलांटी आहे ती चुकलेली आहे. राष्ट्रकुलचा उकार जो आहे तो इथं चुकलेला आहे. बघा, क्रीडा महोत्सव इथं विचारलेला प्रश्न आहे. 2025ला, 2024ला आला, 2025ला क्रीडा महोत्सव, क्रीडाची विलांटी इथं चुकलेली आहे. शीर्षकची विलांटी चुकलेली आहे आपल्याला, सॉरी शीर्षकची बरोबर आहे. क्रीडा महोत्सव चुकलेली आहे. निरीक्षकची विलांटी चुकलेली आहे. वाहतूक हे बरोबर आहे. दूरचित्रवाणीची काय झालेली आहे, विलांटी इथं चुकलेली आहे. तर काय म्हणताय, पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आहेत ते ओळखायचं आहे. याचा तुम्ही भरपूर सराव करा, वेळ फार कमी आहे. तर पुढे जाऊन बघा, हे वाक्याचे उद्देश व भाग ओळखायचे होते. हे मी काय आता घेणार नाही. मी हे PDF टाकणार ग्रुपवर, तर तुम्ही याचा सराव करा जास्तीत जास्त. यानंतर तुम्ही दुपारच्या सत्रात आपल्या शिक्षकांकडून हे दोन्ही भाग आहेत, जे उद्देश आणि विधेय आणि शुद्ध आणि अशुद्ध शब्द, यावर भरपूर सराव करा. यावर आपला प्रश्न चुकणार नाही अशी मी खात्री करतो. आणि मी इथे माझा तास संपवतो. यानंतर लटके मॅडम आपल्या इंग्लिशचा तासाला सुरुवात करते. धन्यवाद. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण इंग्रजी या विषयामध्ये होमोफोन्स अँड आणि नेम्स ऑफ द शेप्स, कलर्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स, व्हेकल्स या घटकावर अभ्यास करणार आहोत. तर वेळ कमी असल्यामुळे आपण सुरुवात करूया. माझा पहिला घटक आहे होमोफोन्स. व्हॉट इज मीन बाय होमोफोन्स? Homophones are words those are pronounced the same as another word but has different spelling and meaning. म्हणजे असे शब्द की ज्यांचा उच्चार समान असतो. असे दोन शब्द की ज्यांचा उच्चार समान असतो परंतु त्यांचा स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगळा असतो. असे भरपूर शब्द असतात आणि ते आपल्याला शोधायचे असतात. उच्चार समान आणि अर्थ आणि स्पेलिंग मात्र वेगळं असतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याजवळ भरपूर शब्दसंपत्ती असणं गरजेचं आहे. तर आपण अशा पद्धतीचे शब्द आज अभ्यासणार आहोत आणि यावर आधारित प्रश्न पण बघणार आहोत. तर असे शब्द बघा, म्हणजे रोड, WAY वे म्हणजे रोड आणि WEIGH वे म्हणजे मेजर. पुढचा शब्द आहे TOW. टो म्हणजे एक प्रकारचं वाहन आणि TOE टो म्हणजे आपल्या पायाचा अंगठा. TOW टो म्हणजे एक वाहन असतं वाहन उचलण्यासाठी आणि TOE टो म्हणजे बॉडी पार्ट म्हणजे आपल्या पायाचा एक भाग आहे. पुढचा शब्द आहे स्टेशनरी. दोन्ही शब्दांचा उच्चार समान आहे परंतु पहिल्या शब्दाचं स्पेलिंग आणि दुसऱ्या शब्दाचं स्पेलिंग यात मात्र फरक आहे. हे बारकावे लक्षात घेणं गरजेचं आहे. STAITIONARY स्टेशनरी म्हणजे स्टॅच्यू, स्टॅच्यू म्हणजे पुतळा आणि STATIONERY स्टेशनरी म्हणजे स्कूल किट म्हणजे आपल्या शाळेत लागणारं साहित्य. स्पेलिंग मध्ये थोडासा फरक असतो जो की आपल्याला सहज काळजीपूर्वक बघितलं तरच लक्षात येतो आणि म्हणून बारकावे लक्षात घेणं गरजेचं आहे. मीट, MEET, मीट म्हणजे आपण एकत्र येणे, भेटणे
आणि MEAT मीठ याचा अर्थ आपण जे खातो मटण त्याला मीठ म्हणतात. दोन्ही शब्दांचा उच्चार समान आहे. नीट लक्षपूर्वक बघा. अल्टर अल्टर पहिला शब्द आहे अल्टर. अल्टर म्हणजे प्रार्थनास्थळ, टेबल इन अ चर्च. आणि ALTER अल्टर म्हणजे बदलणे, टू चेंज म्हणजे बदल करणे. ALTER अल्टर म्हणजे प्रार्थनास्थळ आणि ALTER अल्टर म्हणजे बदल करणे. पुढचा शब्द आहे बॉल आणि तो पण त्यात पण शब्दाचा उच्चार आहे बॉल. याचा उच्चार आहे बॉल आणि याचा पण उच्चार आहे बॉल. BALL बॉल. स्पेलिंग मध्ये फरक आहे. BALL बॉल, BALL बॉल. बॉल म्हणजे प्लेइंग ऑब्जेक्ट म्हणजे बॉल सर्वांना आपल्याला माहित आहे. आणि BALL बॉल म्हणजे क्राय लाऊडली मोठ्यानं रडणे. पुढचा शब्द आहे सिरियल. दोन्ही शब्दांचा उच्चार समान आहे. सिरियल CEREAL सिरियल आणि SERIAL सिरियल. सिरियल म्हणजे ब्रेकफास्ट. नाश्त्यासाठी आपण जो पदार्थ खातो त्याला सिरियल म्हणतात. आणि सिरियल म्हणजे टीव्हीवर लागणारी मालिका. स्पेलिंग मधला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. STAL स्टील याचा पण उच्चार स्टील आणि याचा पण उच्चार स्टील. STAL स्टील, स्टील म्हणजे चोरणे. आणि STEEL स्टील याचा अर्थ एक धातू, स्ट्रॉंग मेटल. ADD ऍड आणि AD ऍड दोन्ही उच्चार समान आहेत. ADD ऍड म्हणजे बेरीज करणे आणि ऍड म्हणजे जाहिरात, ऍडव्हर्टाइज. पुढचा शब्द आहे ROLE रोल. रोल आणि हा पण शब्द आहे रोल पण स्पेलिंग मध्ये फरक आहे. ROLE रोल. रोल म्हणजे एखाद्या नाटकात आणि रोल म्हणजे आपण फूड आयटम म्हणजे आपण चपातीचा रोल करून खातो किंवा रोल मिळतात खाण्याचे पदार्थ त्याला रोल म्हणतात. पुढचा शब्द आहे हाय. हाय हाय आपण हा एक फॉर्मल ग्रीटिंग म्हणून आपण वापरतो आणि HIGH हाय म्हणजे उंच. उंच CEILING सिलिंग. सिलिंग याचा अर्थ आपल्या रूमचं छत आणि SEALING सिलिंग म्हणजे बंद करणे. दोन्ही शब्द उच्चार समान आहे परंतु स्पेलिंग आणि अर्थ मात्र भिन्न आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि असे भरपूर शब्द असतात. HOUR आवर. आवर म्हणजे तास आणि OUR आवर. आवर म्हणजे आमचा, आवर स्कूल, आवर होम, आमचा. अशा पद्धतीने भरपूर शब्द असतात की ज्यांचे उच्चार समान असतात परंतु त्याचं स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगवेगळे असतात. ते लक्षात घेणं आपण गरजेचं आहे. वेळेअभावी मी सगळ्या शब्दांचा सराव घेत नाही. आपण शाळेच्या वेळेमध्ये या शब्दांचा सराव करावा. त्याचं स्पेलिंग, त्याचा अर्थ लक्षात घेऊन वाचन लेखन सराव करणं आवश्यक आहे. आता याचे आहे हेअर. हेअर म्हणजे केस. HARE हेअर म्हणजे ससा. RIGHT राईट. राईट म्हणजे बरोबर. WRIT राईट म्हणजे लिहिणे. असे भरपूर शब्द असतात की आपण नेहमी वापरतो पण त्याच्यातला फरक आपल्या लक्षात येत नाही आणि तो स्पेलिंग बघितल्यानंतर लक्षात येतं. हिअर HARE हिअर म्हणजे इथे आणि HEAR हिअर म्हणजे ऐकणे. तर असे भरपूर शब्द आहेत ज्याचा आपण बारकाईने अभ्यास करणं, वाचन लेखन असे बरेच शब्द आहेत. अभ्यास तुम्ही करावा. आता याच्यावर आधारित प्रश्न आपण लक्षात घेऊया. तर पहिला प्रश्न आहे राईट या शब्दाशी संबंधित. प्रश्न पहिला, राईट या शब्दाशी संबंधित होमोफोन कोणता? चूज द होमोफोन ऑफ राईट. सांगा. RIGHT राईट. याचे 4 पर्याय आहेत. इलेक्ट,
UP अप, WRIT राईट आणि READ रीड. आता आपल्याला इथं होमोफोन निवडायचं आहे, त्यामुळे लक्षात घ्या राईट या शब्दाशी संबंधित चूज द होमोफोन ऑफ राईट. राईट या शब्दाचा होमोफोन कोणता असेल? तर उच्चार समान असणारा यातला शब्द आहे राईट, म्हणून याचं उत्तर आहे राईट. आता पुढचा प्रश्न आहे चूज करेक्ट होमोफोन फॉर मेल. मेल या शब्दाचं करेक्ट होमोफोन ओळखा, अचूक होमोफोन ओळखा. तर याचा पहिला पर्याय आहे मेसेज, MAIL मेल, TAIL टेल, FAIL फेल. तर आपल्याला रायमिंग वर्ड नाही शोधायचा, आपल्याला होमोफोन शोधायचा आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला काय शोधायचं आहे? प्रश्न नीट वाचणं, बारकाईने वाचणं, लक्षात घेणं गरजेचं असतं. चूज करेक्ट होमोफोन फॉर मेल. MAIL मेलचा होमोफोन याच्यात बरोबर पर्याय आहे MAIL मेल. पुढचा प्रश्न फाइंड ऑड मॅन आउट. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायामध्ये शब्दांच्या जोड्या आहेत, तर त्यात शोधायचा. WHOLE होल हे करेक्ट जोडी आहे. TAIL टेल, टेल बरोबर जोडी आहे. आता तिसरी जर जोडी आपण बघितली WEATHER वेदर आणि FEATHER फिदर, इथं आपल्याला रायमिंग वर्ड्स दिसतोय. म्हणजे आपल्याला ह्यातला होमोफोनच्या जोड्या आहेत आणि त्यातली वेगळी जोडी आपल्याला शोधायची आहे. हे करेक्ट आहे, फक्त यात ऑड आहे, वेगळी आहे, म्हणून आपण बाजूला तो पर्याय आपण निवडायचा आहे. पुढचा प्रश्न आहे फाइंड द होमोफोन ऑफ फिट. फिट या शब्दाचं करेक्ट होमोफोन आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. तर पहिला पर्याय आहे FED फेड, FET फेड, FEEL फील आणि FIT फिट. तर कोणतं करेक्ट होमोफोन आहे सांगा बघू. फिट या शब्दाचं करेक्ट होमोफोन, तर ते करेक्ट होमोफोन आहे FIT फिट. अशा पद्धतीने भरपूर सराव आपण करू शकतो, परंतु वेळेअभावी घटक जास्त असल्यामुळे मी जरा गाडीत घेत आहे. तर पुढचा आपल्याला घटक आहे नेम्स ऑफ कलर्स, शेप्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स, व्हेइकल्स, गेम्स. तर यामध्ये कलरची नावं, कलर सर्वांना माहीत आहेत, फक्त त्याचं स्पेलिंग आणि त्याचा स्पेलिंग आपण नीट लक्षात घेणं, कलर आणि त्याचं स्पेलिंग याचा सराव करणं आपल्याला गरजेचं आहे. पहिला कलर आहे रेड, आणि रेड म्हणजे लाल, BLU ब्ल्यू म्हणजे निळा, GREEN ग्रीन म्हणजे हिरवा, YELLOW येलो म्हणजे पिवळा, PINK पिंक, पिंक म्हणजे गुलाबी, ORANG ऑरेंज म्हणजे नारंगी, PURPLE पर्पल म्हणजे जांभळा, BROWN ब्राऊन, ब्राऊन म्हणजे तपकिरी, INDIGO इंडिगो. हा पण थोडासा जांभळाच कलर असतो. BLACK ब्लॅक म्हणजे काळा, GREY ग्रे म्हणजे राखाडी, CYAN सायन म्हणजे आकाशी, ऑलिव्ह, नेव्ही ब्ल्यू NAVIBLUE. आता कलर आणि त्याचं नाव, त्याचं स्पेलिंग याचा सराव करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला रंगाची नावं ओळखता येतील. अशा पद्धतीने इथं भरपूर कलर आहेत, वेळेअभावी सगळे कलर मी घेत नाही. पुढचा घटक आहे नेम्स ऑफ शेप्स. तर पहिला शेप आहे सर्कल, CIRCLE सर्कल म्हणजे वर्तुळ, गोल. सेमी सर्कल SEMICIRCLE सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ.
पुढचा शेप आहे ओव्हल. OVAL ओव्हल म्हणजे अंडाकार. SQUARE स्क्वेअर म्हणजे चौरस. DIAMON डायमंड. आता याचा आकार आणि नाव हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचं स्पेलिंग पण आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. रेक्टँगल, आयत, राईट ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण, आयसोसेलेस ट्रायंगल समभुज त्रिकोण, रोम्बस समभुज चौकोन, क्रॉस हा शेप तुमच्या लक्षात आला असेल. पेंटॅगॉन म्हणजे पंचकोन, HEXAGON हेक्सागोन, षटकोन, हेप्टॅगोन सप्तकोन, ऑक्टागोन, स्टार, डेकागोन, समांतरभुज चौकोन, ट्रॅपेझॉइड म्हणजे समलंब चौकोन, हार्ट शेप, सिलेंडर दंडगोल, CYLINDER सिलेंडर, क्यूब घन, क्यूबॉइड, इष्टिकाचित्ती, ट्रायंगल, TRIANGLE ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. अशा पद्धतीने भरपूर शेप्स आहेत. त्यांचे स्पेलिंग आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा चार्ट आहे फ्रुट्स. आपल्या सर्वांना फळांची नावं माहीत आहेत. त्याचं इंग्रजीत स्पेलिंग माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण बनाना, ॲपल ही नावं सहज आपण उच्चारत असतो, पण त्याची स्पेलिंग आपल्याला परफेक्ट येणं गरजेचं आहे. आपण फळ बघितलं की लगेच त्याचं इंग्रजीत नाव घेत असतो, परंतु त्याचं स्पेलिंग सुद्धा येणं गरजेचं आहे. बनाना BANANA बनाना, ॲपल APPLE ॲपल, PAPAYA पपया, वॉटरमेलन कलिंगड, ग्रेप्स GRAPES स्पेलिंग पाठांतर करणं, स्पेलिंग लक्षात ठेवणं आवश्यक आहे. MANGO मँगो. काही ठराविक फळांची आपल्याला स्पेलिंग येत असतात, परंतु काही फळांची नावं सुद्धा माहीत नसतात आणि स्पेलिंग तर लांबची गोष्ट आहे. म्हणून सगळ्या फळांची कमीत कमी त्यांची स्पेलिंग नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पोमग्रॅनेट, डाळिंब, चेरी, पाइनएप्पल PINEAPPLE पाइनएप्पल म्हणजे अननस, स्ट्रॉबेरी, पियर नासपती, ORANGE ऑरेंज म्हणजे संत्रे. पुढचा घटक आहे व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या. याची सुद्धा आपल्याला नावं माहीत असतात, पण त्याची स्पेलिंग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. टोमॅटो TOMATO टोमॅटो, पोटॅटो POTATO पोटॅटो, अनियन ONION अनियन म्हणजे कांदा, गार्लिक GARLIC गार्लिक म्हणजे लसूण, PEAS म्हणजे वाटाणा, चिलीज CHILLIES चिलीज म्हणजे मिरच्या, ब्रिंजल वांगे, कुकुंबर CUCUMBER कुकुंबर म्हणजे काकडी, कॉलीफ्लॉवर CAULIFLOWER कॉलीफ्लॉवर, लेडीज फिंगर म्हणजे भेंडी, पंपकिन PUMPKIN पंपकिन म्हणजे भोपळा, कॅरट म्हणजे गाजर. इथं मी उदाहरणादाखल थोडेसेच चित्र घेतलेले आहेत. अजून भरपूर पालेभाज्या आहेत, भरपूर फळे आहेत. याचा सराव करणं गरजेचं आहे. पुढचा घटक आहे फ्लावर्स. आता फ्लावर्स सुद्धा आपल्याला ठराविक नाव आपण पटकन सांगतो. रोज, मारीगोल्ड, चंपा अशी नाव आपल्याला पटकन येतात, पण अशी भरपूर फुलं आहेत की ज्याची नाव आपल्याला माहीत नाहीत. आता मारीगोल्ड म्हणजे झेंडू, जास्मिन JASMINE जास्मिन म्हणजे चमेली, लिली LILY, लोटस LOTUS लोटस म्हणजे कमळ, ऑर्किड ऑर्किड हे फुल आहे. भरपूर अशी फुलं आहेत
जे आपल्याला नावं त्यांची माहीत नसतात. मोगरा, MOGRA, मोगरा. डेहलिया, DAHILA. पॅन्सी, तुलिप. डॅफोडिल, हिबिस्कस, HIBISCUS, हिबिस्कस म्हणजे जास्वंद. डेझी, सनफ्लावर. पॉपी, POPPY, पॉपी. ROSE, रोज. हे रोज आपल्याला माहित असते. कॅना, अल्मंडा, वॉटर लिली, क्रोकस, मॉर्निंग ग्लोरी, एस्टर. अशी भरपूर फुलं आहेत की त्याची स्पेलिंग. आता पुढचा घटक आहे व्हेइकल्स. व्हेइकल्स आपल्याला म्हणजे वाहनं सगळ्यांना मराठीमध्ये माहीत आहे, त्याची इंग्रजीत नाव आणि स्पेलिंग माहीत असणं गरजेचं आहे. स्कूटर, कार, क्रेन, बायसिकल, ट्रक, TRUCK, ट्रक. आता इथं एअरप्लेन म्हटले आपण, एरोप्लेन म्हणतो, AEROPLANE. एरोप्लेन आपण म्हणतो AEROPLANE, एरोप्लेन. इथं एअरप्लेन म्हटले. फायर इंजिन, अग्निशामकची गाडी. बस, बाईक, ऑटो रिक्षा, ॲम्ब्युलन्स, बोट. अशी भरपूर वाहनं आहेत ज्याची नावं त्याची स्पेलिंग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा घटक आहे गेम्स. आता गेम्स आपल्याला भरपूर माहीत आहेत. काही गेम्सची नावं आपल्याला माहीत नसतात, त्याची स्पेलिंग पण माहीत असणं गरजेचं आहे. क्रिकेट, CRICKET, क्रिकेट. फुटबॉल, बेसबॉल, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, गोल, हॉकी, मॅरेथॉन, जुडो, टेनिस, बरेच खेळ आहेत ज्याची स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. कराटे, जॅव्हेलिन थ्रो, आर्चरी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल. अशी बरीच नावं आहेत ज्याची स्पेलिंग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण याच्यावर आधारित प्रश्न सोडवू शकतो. आता याच्यावर आधारित नमुना प्रश्न आपण बघूया. तर पहिला प्रश्न आहे चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय निवडा. तर पहिला पर्याय आहे सर्कल. सर्कलचं चित्र आणि त्याचं स्पेलिंग आपल्याला माहित असेल तर आपण हा प्रश्न सोडवू शकतो. सर्कल, स्क्वेअर, त्याचं स्पेलिंग आणि त्याचं शेप जुळतोय का बघा. कोन आणि ओव्हल. आता या ठिकाणी ओव्हल प्रत्येक स्पेलिंग आणि त्याचा शेप नीट लक्षपूर्वक बघा आणि कोणता पर्याय चुकीचा आहे शोधा. तर याच्यामध्ये ओव्हल याचा शेप असा अंडाकार असतो आणि इथं सिलेंडर शेप दिलाय म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्याय चित्रातील फळ ओळखा. पुढचा प्रश्न आहे फाइंड द फ्रूट इन पिक्चर. फिग, पपया, गोवा, जॅकफ्रूट. आता चित्र बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल हे चित्र कशाचं आहे. तर ते चित्र आहे जॅकफ्रूट. निवडा. चुकीचे नाव असलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. तर असे भरपूर सराव प्रश्न आहेत. पहिला प्रश्न पर्याय आहे ट्रायंगल, हाफ सर्कल. आता हे हाफ सर्कल इथंच आपल्या लक्षात येत आहे हे हाफ सर्कल आहे का नाही, म्हणजे हा दुसरा पर्याय चुकीचा आहे. बाकी ट्रायंगल बरोबर आहे, स्क्वेअर बरोबर आहे आणि पेंटागॉन पण बरोबर आहे. अशा पद्धतीने
भरपूर सारा प्रश्न आहेत, पण वेळेअभावी मी सगळे प्रश्न घेऊ शकत नाही. तर दिवसभरामध्ये आपण या घटकावर आधारित प्रश्नांचा सराव करू शकता, त्याची स्पेलिंग पाठांतर करू शकता आणि त्याचा भरपूर सराव केला तर याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. धन्यवाद. तर सर्वांना नमस्कार. आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडी इथून या स्मार्ट पॅनलवरती यूट्यूब लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये मोबाईलवरून आम्ही लाईव्ह कास्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इथे रूममध्ये लाईटची थोडं कमतरता असल्यामुळे लाईट पॅनलवरती रिफ्लेक्ट होत असल्यामुळे आम्ही लाईट बंद करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीसा जो व्हिडिओ आहे तो ब्लॅक आलेला आहे. तरी आम्ही उद्यापासून याच्यामध्ये सुधारणा करून तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रकारे व्हिडिओ पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचं लाईव्ह सेशन इथं संपलं आणि आपण याचा भरपूर सराव करावा आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या दृष्टीतून जास्तीत जास्त कसे मार्क मिळणार यासाठी प्रयत्न करावा. उद्यापासून आम्ही नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.